सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीने हजेरी लावली आहे। देवगड, कणकवली, वैभववाडी या भागामध्ये झालेल्या पावसामुळे आंबा आणि काजूचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। शहरातील बंदारहट्टी, चिचपाडा, भिलाटी, जळका बाजार, आंबेडकर चौक आणि मच्छी बाजार परिसरामध्ये अवकाळीमुळे मोठं नुकसान झालंय। दरम्यान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी माळीवाडा परिसरात नुकसानाचा आढावा घेतलाय। जळगाव जिल्ह्यातील 709 गावातील 16,548 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला। दरम्यान 10,267 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल समोर आलाय। यामध्ये सर्वाधिक फटका केळीला बसलाय। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जोरदार हजेरी लावलेली आहे, त्यामुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान शेतकरी चिंतेत सापडले। जळगावच्या चोपड्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झालाय। दरम्यान आमदार चंद्रकांत सोनवणेंनी जखमी व्यक्तींची विचारपूस करत घटनेचा आढावा घेतलाय। नंदुरबार शहरासह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक झाडं उन्मळून पडली आहेत, त्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झालाय। नंदुरबारमधील सर्वच भागातील वीज पुरवठा तब्बल 12 तास गुल होता। सांगलीच्या पलूस तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। द्राक्ष बागेवरती आंब्याचं झाड कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वसई विरारमध्येही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय। मात्र वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले। मुंबई उपनगरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। बोरिवली, कांदिवली, दहिसर या परिसरात जोरदार पावसाचं आगमन झालं, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। पाथर्डी, पारनेर आणि शेवगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेत पिकाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय। सासरवाडीवरून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली। अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। यावेळेला वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला। शेतात काम करत असताना अचानक आलेल्या पावसात बचाव करण्यासाठी महिला झाडाखाली थांबली होती। यावेळेला वीज कोसळून तिचा मृत्यू झालाय, तर 2 मुलं गंभीर जखमी झाली। सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये महिलांची छेड काढण्यात आली। संबंधित महिलांनी नातेवाईकांना फोनवरून याची माहिती दिल्यानंतर बार्शी नाका परिसरात बस दाखल होताच नातेवाईकांनी बसवरती दगडफेक केली। पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत वसगड येथील बाधित शेतजमिनींचं भाडं निश्चितीसाठी 30 मे पर्यंत स्थळ पंचनामे करण्यात यावेत, असे आदेश सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले। जळगावात शासकीय रुग्णवाहिकेचा वापर चक्क बांधकामाचं सामान वाहून नेण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। संबंधित रुग्णवाहिका पाचोरा इथल्या सरकारी रुग्णालयाची असल्याची माहिती समोर आल्यानंतर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत। सांगलीच्या कुरपळ परिसरात बिबट्याने कुत्र्यांवरती हल्ला केल्याची घटना घडली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत। वाशिम जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे वन्य प्राण्यांनी पाण्यासाठी गावच्या दिशेने धाव घेतलेली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बुलढाण्याच्या माळेगावातील अतिक्रमणावरती कारवाई केल्याने काही नागरिकांचा संसार उघड्यावरती आला। यावेळेला नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार थाटत घर देण्याची मागणी केली। बुलढाण्याच्या खामगावात नवसंकल्प ग्रुपने मोठ्या विहिरींची साफसफाई केलेली आहे। विहिरीची साफसफाई केल्यामुळे पाणी साठवण्यात मदत होणार आहे। जळगाव बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारक करत आहेत। गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा आणि खड्डे पडले, त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणं धोकादायक बनलंय। भेगा आणि खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे, तर कंत्राटदाराने बांधकामात दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत। 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। 124 कॉलेजेसची पोर्टलवरती नोंदणी करण्यात आली। 21,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। लोणावळ्यातील जलतरण तलाव परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। या जलतरण तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली।
नागपूरमध्ये धार्मिक स्थळांवरती QR कोड लावून देणगी जमा करण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मासेमारी हंगाम संपण्यापूर्वीच काही मासेमारी नौका मिरकरवाडा बंदरामध्ये विसावल्यात. मात्र त्यामुळे बंदरातील जेटींवरती चुकीच्या पद्धतीने नौका ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. मासेमारीनंतर जेटीवरती येणाऱ्या नौकांची अडचण होते, त्यामुळे पोलिसांनी नौका मालकांना ताकीद दिली. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नदीपात्रातील वाळू चोरी करणाऱ्यांना गावकऱ्यांनी रोखलंय. यावेळेला तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. चिपळूण गुहागर मार्गावरील पाचाड इकडे रस्त्यालगत गवारेड्यांचा कळप आल्यामुळे वाहन चालकांची एकच तारांबळ उडाली. यावेळेला मानवी वस्तीत घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण होतं. अलिबाग तालुक्यातील विद्यानगर परिसरात मूकबधिर मुलांच्या शाळेचं काम सुरू आहे. मात्र काम संथ गतीने सुरू असल्याने मुलांना भाड्याच्या खोलीमध्ये शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आलेली आहे. जिल्हा परिषदेकडून शाळेसाठी 2,46 लाखांचा निधी मंजूर केल्यानंतर सुद्धा काम अर्धवट असल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी RTO आणि पोलीस विभागाच्या गैरकारभाराचा पाढा वाचला आहे. RTO अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचं आमदारांनी तक्रार केली आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जालन्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. जालना दौऱ्यावरती असताना सदावर्तेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचा निषेध करत चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. शिवराज दिवटेच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. परळीतील समाधान मुंडे आणि त्याच्या टोळीकडून शिवराजला अमानुष मारहाण करण्यात आली. लाट्याकाट्यांसह बेल्टने त्याला मारहाण करण्यात आली. बीडच्या परळीमध्ये हरिनाम सप्ताहामध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून शिवराज दिवटे याला मारहाण झाली होती. यावेळेला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 4 आरोपींना पोलिसांनी तेलगावातून अटक केलेली आहे. तर तिघांना परळीतून ताब्यात घेतलंय. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमधील परळी म्हणजे दहशतवादाचा अड्डा झालेला आहे. शिवराज दिवटेला मारहाण करणारी मुलं अतिशय छोटी होती, तर काही 18 वर्षांच्या आसपास होती, असा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे. जसं ऑपरेशन सिंदूर सीमेवरती केलं तसंच महाराष्ट्रातील बीडमध्ये सुद्धा करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. लातूरच्या नारायण ई टेक्नो स्कूल विरोधात मनसेने खळखट्यात आंदोलन केलेलं आहे. मान्यता नसताना शाळा सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुकास्तरीय बांबू लागवड मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या या मेळाव्यातून 9,000 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे. लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्ताने भजन संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रख्यात शास्त्रीय गायकांच्या सुश्राव्य गायनाने लोणावळकर मंत्रमुग्ध झाले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या 1 महिन्यावरती आलाय. त्यासाठी देव संस्थांच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आषाढी वारीचा पालखी रथ ओढण्यासाठी आता बैलजोडी खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे बैलजोडीचा मान इतरांना देण्याची परंपरा खंडित झाली. देशातील बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना धोक्यात असल्याचं वक्तव्य माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केलंय. तर राज्यकर्त्यांना राज्यघटना मंजूर नसल्याचा आरोप सुद्धा केलाय. लोणावळ्याच्या समतानगरमध्ये बुद्धविहाराचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चिपळूण दौऱ्यावरती आहेत. यावेळेला चंद्रकांत पाटलांनी सपत्नीक चिपळूणमध्ये करंजेश्वरी देवीचं दर्शन घेतलं आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. शहादा शहरात शिवसेनेने संपर्क कार्यालयाचं दिमाखात उद्घाटन केलं आहे. यावेळेला आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. नागपूरमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे. वाशिमच्या मंगळूरपीर शहरातील अवैध दारूच्या दुकानावरती पोलिसांनी छापा टाकला. कारवाईमध्ये 2 लाखांचा मुद्देमालसह दोघांना ताब्यात घेतलं. भरधाव ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचा पत्रा लागल्यामुळे दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातल्या ईट या ठिकाणी घटना घडली. एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 4 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवलेले आहेत. येवला एसटी बस स्थानकात हा प्रकार घडलाय. चोरीच्या घटनेनंतर वाहकाने बस थेट पोलीस ठाण्यात नेली.
चंद्रपूरच्या कोहिनूर मैदानात वॉकिंग ट्रॅकवरती लावलेले पेवर चोरीला गेल्याची घटना घडली. दरम्यान तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. पुण्याच्या शंकरशेठ मार्गावर एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशमक दलाने आगीवरती नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एनआयएने मुंबई विमानतळावरून 2 आयसिस स्लीपर सेलशी जोडलेल्या दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी पुण्यातील आयसिसच्या प्रकरणातले आरोपी आहेत. अब्दुल फैज आणि तला खान यांना अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयाच्या आवारात लाचखोरांवरती कारवाई करण्यात आली. यावेळेला पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. 60,000ची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. यावल तालुक्यातील वडोदे गावाजवळ यावल चोपडा राज्य महामार्गावर एका वाहनाच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीत भीषण अपघात झाला. अज्ञात ट्रकच्या धडकेमध्ये सायकल स्वाराचा मृत्यू झालाय. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. भारत फायनान्शियल इन्क्लुजनचा गंगाखेड शाखेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क ग्राहकांच्या पैशावरती डल्ला मारलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. एकूण 8,91,000चा अपहार करण्यात आलेला आहे. परभणीच्या पाथरी मार्गावरील हुक्का बारवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळेला पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेतलाय. तर 1,23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मजूर वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झालेला. अपघातामध्ये 15 जण जखमी झाले. जखमींवरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दौंडमध्ये एक संतापजनक घटना समोर आलेली आहे. केवळ 5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावरती उसाच्या फळात अत्याचार करण्यात आलेला आहे. या प्रकरणी 27 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली. जुन्नर तालुक्यातील मंगळूर पारगाव या ठिकाणी महावितरणच्या एका MVA क्षमतेच्या केंद्रावरती वीज कोसळल्यामुळे भीषण अपघात झाला. यात ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोलापुरातील बस स्थानकात एका अनोळखी महिलेने चिमुकलीला पळवल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. याची माहिती पोलिसांना मिळताच अवघ्या 4 तासात पोलिसांनी तपास सुरू करत या मुलीला शोधून काढलाय. मात्र पळवून नेणारी महिला अद्यापही फरार आहे. धाराशिव ड्रग्स आणि तुळजापूर ड्रग्स प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे. 1.5 महिन्यांपासून फरार असणाऱ्या भाजपाच्या पंचायत समितीच्या माजी उपसभापतीला अखेर अटक करण्यात आली आहे. शरद जमदाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. 36 आरोपींपैकी फक्त 16 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपविभागीय अधिकारी यांचा शासकीय वाहनावरती अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चालकाने गाडी घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवरती गुन्हा दाखल केला आहे. पुण्याचे काँग्रेस नेते दत्ता बहिरट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. दत्ता बहिरट राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. महायुती सरकारला 6 महिने पूर्ण झालेत. मात्र तरीसुद्धा मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांना खासगी सचिव मिळालेले नाहीयेत. उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील, मकरंद पाटलांना खासगी सचिव अजून मिळालेले नाहीयेत. या मंत्र्यांना खासगी सचिव कधी मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. अमित शहा यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये कटुता आली असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. आमचे भाजपाचे संबंध चांगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चांगले संबंध होते. पण अमित शहा दिल्लीत सक्रिय झाले आणि भाजप आणि शिवसेनेच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली असं राऊतांनी म्हटलं आहे. ईडीकडून अटक होण्याआधी मला एकनाथ शिंदेंचाही फोन आला होता असा दावा संजय राऊतांनी केलाय. एकदा शिंदेंनी मला फोन करून मी वरती बोलू का, अमित शहा यांना सांगू का असं विचारलं असल्याची माहिती राऊतांनी दिली. संजय राऊतांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. त्यांना फक्त लिहून पिक्चर बनवायचं आहे असं म्हणत संजय शिरसाटांनी राऊतांवरती टीका केली. महाराष्ट्राच्या राजकारणातला सतत नरक बनवणारा किडा म्हणजे संजय राऊत आहे. पुस्तकाचं नाव नरकातला किडा असायला पाहिजे होतं असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी राऊतांवरती टीका केली. भरत गोगावलेंच्या प्रतिस्पर्धी उमेदवार स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळेला महायुती म्हणून समन्वयातून काम करताना प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे इतर कोणालाही अडचण असायची गरज नाही असं स्पष्ट मत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केलं आहे. प्रश्न नसलेला समाज निर्माण करण्यात यश मिळालेलं आहे. त्यामुळे खरे प्रश्न सांगायला गेल्यावर आम्हाला वेड्यात काढतात. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी वक्तव्य केलं आहे. वैभव नाईक यांनी ठेकेदारांकडून कमिशनचे पैसे लाटून भ्रष्टाचार करून जिओ ट्यूब बंधारा केला आणि तो वाहून गेला. निलेश राणेंनी वैभव नाईकांवरती आरोप केला आहे.
माजी आमदार वैभव नाईकांना निलेश राणेंनी टोला लगावलाय. नुसतं तोंडाच्या वाफा सोडून लोक लक्षात ठेवणार नाहीत तर नावं लक्षात ठेवतील असं काहीतरी काम करा असा हल्लाबोल निलेश राणेंनी केलाय. मंत्री गिरीश महाजनांनी रक्तदान शिबिर राबवत जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळेला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.